की काही महाविकास आघाडीचे आमदार आमच्या संपर्कात आहेत? बघा, त्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांच्याकडे प्रचंड काळा पैसा आहे. पैसा नाही, काळा पैसा, ब्लॅक मनी, लुटलेला पैसा आहे. त्यांच्याकडे पोलीस, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स अशा यंत्रणा आहेत. त्याच्यामुळे ते अशा प्रकारचे दावे करू शकतात. या यंत्रणा जर आमच्याकडे असत्या तर अख्खा भाजप आम्ही 15 मिनिटात खाली केला असता. काय, या यंत्रणा जर आमच्या हातामध्ये असत्या ना, तर इतकंच कशाला, बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा, निकालाची मतमोजणी सुरू होताच अर्धे भाजपवाले देश सोडून पळून गेलेले असतील, मोठे मोठे नेते. तर या गोष्टी आम्हाला सांगू नका. माझ्यासारखा माणूस आहे ना, कोणाच्या बापाला घाबरत नाही. आम्ही सगळं भोगून पक्षामध्ये तुरुंगवास भोगले, मारामाऱ्या केल्या, सगळं रक्त सांडलं, रक्त पाहिलंय. आता आम्ही सभ्य झालेलो आहोत. जोपर्यंत सभ्य आहोत तोपर्यंत आम्ही सभ्यतेनं राहू. महाराष्ट्राच्या मुळावर याचा प्रयत्न कराल तर पुन्हा 105 हुतात्मे देण्याची तयारी फक्त उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये आहे. आणि त्या 105 हुतात्म्यातला पहिला हुतात्मा संजय राऊत असेल महाराष्ट्रासाठी. राऊत साहेब, महापालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडी या एकत्रितपणे किंवा पण तुमचा हट्ट काय आहे त्या स्वबळावर शिवसेना आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था या कधीही युती किंवा आघाडीमध्ये लढल्या गेल्या नाही, कधीच नाही. भारतीय जनता पक्ष शिवसेनाची युती असतानाही नाही, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असतानाही नाही. ह्या वेगळ्या प्रकारच्या निवडणुका असतात, तुम्ही समजून घेतलं पाहिजे. नगरपालिका, ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा, महानगरपालिका या निवडणुका वेगळ्या आहेत. त्यांना स्वतंत्रपणे त्यांना लढायचं आहे, त्यांनी लढलं पाहिजे आणि आपापल्या कार्यकर्त्यांना बळ दिलं पाहिजे. हेच कार्यकर्त्यांचं बळ पुढे विधानसभा आणि लोकसभेला आघाडी आणि युती म्हणून उपयोगाला येतं. म्हणजे स्पष्ट असं समजायचं का की शिवसेना युबीटी, मुंबई महापालिका आणि अन्य महापालिका निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही कोणताही निर्णय घेताना आम्ही 3 पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ. हे पण तुम्हाला मी सांगतो. आम्ही जो निर्णय घेऊ कोणताही, तो घेताना शिवसेना, माननीय उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस, माननीय शरद पवार साहेब आणि काँग्रेस, 3 पक्ष एकत्र बसूनच आम्ही हे सगळे निर्णय घेऊ. चिंता नसावी. बोलिये. मंत्रिमंडळाचा विस्तार होतो आहे उद्या, पण अजूनही शिंदे शिवसेना, अजित पवार यांचा एनसीपी,